नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमधून सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ शिकणार आहोत। भविष्यकाळात एका विशिष्ट वेळी एखादी क्रिया घडेल अशी खात्री व्यक्त करण्यासाठी प्रामुख्याने या काळाचा वापर केला जातो। आपण सूत्र पाहूया। एस प्लस शाल ऑब्लिक विल प्लस व्ही प्लस ओ आणि ई असतो। ओ आणि ई ला एवढं महत्त्व नाही, तर महत्त्वाचं काय आहे? सब्जेक्ट एस जो कर्ता आहे, वाक्याच्या सुरुवातीला येतो, तो अतिशय महत्त्वाचा असतो। त्यानंतर शाल विल हे सहाय्यकारी क्रियापद आहे। या दोन्हीपैकी एक आपल्याला कर्त्याच्या समोर म्हणजे एसच्या समोर वापरायचं आहे। त्याच्यानंतर व्ही व्हर्ब जे मूळ क्रियापद आहे ते शाल किंवा विलच्या समोर वापरायचं आहे। आता शाल किंवा विल कोणत्या नामासमोर किंवा सर्वनामासमोर वापरतात ते बघूया। आय शाल वी शाल म्हणजे आय आणि वी या दोन सर्वनामासमोर फक्त शालचा वापर होतो, ही गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायची आहे। उरलेले जे आहेत, उदाहरणार्थ यू विल, ही विल, शी विल, इट विल आणि शेवटी दे विल, इतर सर्व सर्वनामांसमोर मात्र विलचा वापर करायचा आहे। आता आपण वाक्य पाहू। आय शाल रीड अ न्यूजपेपर, मी वर्तमानपत्र वाचेन। वी शाल रीड अ न्यूजपेपर, आम्ही वर्तमानपत्र वाचू। यू विल रीड अ न्यूजपेपर, तू वर्तमानपत्र वाचशील। यू विल रीड अ न्यूजपेपर, तुम्ही वर्तमानपत्र वाचाल। ही विल रीड अ न्यूजपेपर, तो वर्तमानपत्र वाचेल। शी विल रीड अ न्यूजपेपर, ती वर्तमानपत्र वाचेल। इट विल रीड अ न्यूजपेपर, ते वर्तमानपत्र वाचेल। दे विल रीड अ न्यूजपेपर, ते वर्तमानपत्र वाचतील। अशा पद्धतीनं तुम्ही सिंपल फ्युचर टेन्सची वाक्य पुन्हा पुन्हा ऐका आणि समजून घ्या। मी तुम्हाला काही सरावासाठी वाक्य दिलेली आहेत, त्यांचं रूपांतर सिंपल फ्युचर टेन्समध्ये करा, म्हणजे ट्रान्सलेशन करा आणि तुमच्या विषय शिक्षकांना दाखवा। सराव करून घ्या, काही चुकल्यास दुरुस्ती करून घ्या आणि शिकण्याचा प्रयत्न करा। तुम्हाला सिंपल फ्युचर टेन्स समजला असल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबल्यामुळे माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। धन्यवाद।